नमस्कार मैत्रिणीओ, मी लक्ष्मी फॅशन डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणीओ, आज तुम्हाला मी कटोरी ब्लाऊज कटिंग करायचं दाखवणार आहे आणि परफेक्ट कटिंग दाखवणार आहे. आता मी ब्लाऊज कटिंग करून घेते. ब्लाऊज पीसवर आहे पेपर कटिंग ठेवून कट करून घेणार आहे. ब्लाऊज पीस माप आहे डायरेक्ट ब्लाऊज पीसवर घेत नाही मी. पहिले काय करते, एक पेपर घेते, पेपरवर डायरेक्ट सगळं माप उतरवते. बॅकचं आणि फ्रंटचं भाई आणि कटोरी वगैरे हे पेपरवर उतरवते आणि परफेक्ट माप घेऊन पेपर कटिंग करून घेते. पेपर कटिंग करून झाल्यानंतर त्याच्यावर नाव वगैरे घेते आणि बॅकचं, फ्रंटचं, भाईचं आणि कटोरीचं असं लिहून ठेवते त्याच्यावर. मग नंतर काय करते, पेपर परफेक्ट कापते. माप कट टू कट, वाकडं तिकडं अजिबात कापत नाही, परफेक्ट कापते. मग नंतर काय करते, कापून झाल्यानंतर मग एक ब्लाऊज पीस घेते. त्या ब्लाऊज पीसवर पेपर टाकून घेते. पहिले बॅक टाकून घेते, त्याच्यानंतर कटोरी, मग त्याच्या समोरच बाई घेते आणि त्याच्या बाजूला बॅकच्या बाजूला साईड कट ठेवते आणि त्याच्या बाजूला योगपट्टी ठेवते. असं ठेवून ठेवते आणि पेपर हालायला नको पाहिजे म्हणून टच पिन लावून घेते. टच सगळीकडे व्यवस्थित लावून घेते. त्याच्यानंतर मग चॉकने असं आखून घेते सगळं आणि साईड पीसला थोडंसं पाव इंच मार्जिंग जास्त ठेवते आणि नंतर खडूनी सगळीकडे आखून घेते. नाहीतर मग कसं होतं माहिती का, व्यवस्थित कटिंग होत नाही. मग तसं करते. आणि आता माझा क्लास झालेला आहे, ऑलमोस्ट माझा क्लास झालेला आहे. थोडा राहिला आहे, तो पण कंटिन्यू करणार आहे मी क्लास. आणि इथं बघा, मी पेपरवर ठेवूनच असं कटिंग करते, कारण की पेपरवर ठेवलं त्याच्यावर हात ठेवून व्यवस्थित कटिंग करून घेतलं, परफेक्ट कटिंग होते. इथं तिथं जात नाही. मला अशीच कटिंग करता येते. आणि पेपर ठेवते, पेपरवर ठेवून आखून घेते चॉकने आणि तरी पण मी हात ठेवून कटिंग करते, कारण की माझं इथं तिथं जाणार नाही, परफेक्ट कटिंग होणार नाही त्याच्यासाठी. आणि मला असंच येतं कटिंग करायला. तुम्हाला कसं येते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्याकडून कटिंग करताना काय चुकत असलं ते पण मला सांगा. आणि मी ब्लाऊज पीस आहे परफेक्ट कटिंग करत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, नक्की लाईक करा. आणि हा व्हिडिओ स्किप न करता बघा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी टिचिंग दाखवणार आहे. आणि हा 2x2चा आहे, म्हणजे कसं साधा ब्लाऊज आहे, अस्तरचं नाही आहे, साधा आहे. आणि मी माझे स्वतःचे पण ब्लाऊज शिवते, पिकोफॉल वगैरे पण करते आणि दुसऱ्यांचा ब्लाऊज पण घेते आणि पिकोफॉल पण घेते. हा ब्लाऊज आहे मला एका कस्टमरचा आला आहे, साधा ब्लाऊज आहे. तिचे ऑलरेडी 2-3 शिवून दिलेत अस्तरचं वगैरे, पण हा रेग्युलर वापरण्यासाठी तिने आणून दिले, तो तेच कटिंग करून ते शिवणार आहे त्याचं. हा ब्लाऊजचा गळा साधा सिंपल शिवायचा आहे. खाली 3 इंच सोडून 10 इंचचं मार्जिंगमध्ये चौकोन गळा पाहिजे, तेच माप घेऊन कट करते. आणि पहिला कसा तो गोल होता डीप गोल होता, त्याच्यासाठी परत तो काढला आणि हा चौकोनमध्ये कट करून घेतले. आणि सगळ्यांना ब्लाऊज पीस वरचे कटिंग केलेले सगळे पेपर काढून घेते आणि एकावर एक ठेवून घेते सगळं. कटोरीवर पण मार्किंग करून ठेवते. पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या ब्लाऊजचं टिचिंग दाखवणार मी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.